तर गाथा मंदिराकडे जात असताना आपल्याला 5 मिनिटाच्या अंतरावर हे स्थान लागते, तर ह्या स्थानाला नक्की भेट द्या. संत तुकाराम महाराज यांचे वैकुंठ गमन, ज्याला तुकाराम बीज म्हणून ओळखले जाते. नांदुरकी वृक्षाच्या छायेत ध्यानस्थ बसून संत तुकाराम महाराज वैकुंठ धामात गेले असे सांगितले जाते. वैकुंठ गमन म्हणजे देहाचा त्याग करून परब्रह्म किंवा विष्णू यांच्या निवासस्थानी जाणे असे मानले जाते. संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात स्वतःचे वैकुंठ गमनाचे वर्णन केलेले आहे. आमचा जन्म म्हणजे महाराजांच्या घरात आहे. तुकाराम महाराजांना 3 मुलं, विठ्ठल, महादेव, नारायण, त्यांच्या 3 मुलापासून आमची परंपरा आहे. मी या ठिकाणी माहिती देतो, लक्षात घ्या. तुकाराम महाराज झाडाकडून सदैव वैकुंठाला गेले ध्यासाकाठ. तुकाराम महाराजांनी समाधी काही घेतलेली नाही आहे. तुकाराम महाराज सदैव ध्यासाकाठ वैकुंठाला गेले, हे महाराजांचं मुख्य दर्शन आहे. आता वैकुंठ म्हणजे काय लोक विचारतात. समर्थ कमान दाखवले ते वांगांगाचं भाने गरुड पक्ष, ते साक्षात त्या ठिकाणी पोचरलं. तुकोबाला त्या पक्षावर बसून देह घेऊन गेले, त्याला वैकुंठ म्हटलंय. हे जे झाड आहे हे तुकाराम बीजेच्या दिवशी आपोआप हल्ल्यात होळी झाली की दुसऱ्या दिवशी तुकाराम बीज असते. ह्या ठिकाणी 4 ते 5 लाख यात्रा भरती. 12:05 हे झाड आपोआप हल्लात दिवसा. आणि ज्या ठिकाणी तुकाराम महाराजांचे ग्रंथ बुडवायला सांगितले रामेश्वर भट्टाने, त्या ठिकाणी इथून 1 मैलावरती, पण तिथली शिळा तुकाराम महाराजांनी 13 उपोषण केलं शिळेवर बसून. त्या दिवशी माझे ग्रंथ कोरडे आले. तुम्ही गावात गेला तिथे पाहायला मिळतील. तिथे पांडुरंगाची स्वयंभू मूर्त आहे. पंढरपुरहून देव या ठिकाणी आले. तुकाराम महाराजांची पूर्वज होती विश्वंभर बुवा, त्यांची वारी होती पंढरीची. त्यावेळी त्यांना दृष्टांत झाला विठ्ठल आंब्याखाली आहे, त्यावेळी ती स्थापना तिथे झाली. आपण जर या ठिकाणी आलो, आपल्याला देहू आणि पंढरी दोन्ही क्षेत्र इथे घडले जातात. तिथं त्यांचं राहतं घर पण आहे. ज्या ठिकाणी महाराजांनी अभंग लिहिले एकांतवासी, तो भंडारा डोंगर इथून 3 मैलावरती आहे. हे तुकाराम महाराजांचं वैकुंठ स्थान. इथून वैकुंठाला गेले आणि 3 वेळा परत आले. एक संताजी जगणारे तिली समाजातले, त्यांच्याकरता तुकाराम महाराजांची मुलगी भागीरथबाई तिच्याकरता, आणि संत निळोबाराया त्यांच्याकरता. संताजी दगडांकरता कसे आले, ते महाराजांचा उजवा हात होता. त्यांनी महाराजाकडून वचन घेतलं, म्हणले महाराज मी जर मेलो तर माझ्या देहाला तुम्ही माती द्या. तुम्ही जर अगोदर गेले तुमची मी सेवा करील. तुकाराम महाराज अगोदर जातात, मागावून ते वारले गेले. इथनं सुदुंबर गाव आहे 5 ते 6 मैल. तर गावकऱ्यांनी खड्डा वगैरे खणला, देह गाडायचा प्रयत्न केला. देह काही गाडला जात नाही, ते आपोआप वरती येऊ लागला. ज्यावेळी तुकाराम महाराज वैकुंठावरनं आले, महाराजांनी माती टाकली, त्यावेळी ते देह गाडला गेला. तुकाराम महाराजांची मुलगी, तुकाराम महाराज वैकुंठात जाता वेळेस भागीरथबाई सासरी होती, नांदायला गेलते. भागीरथबाईने इंद्रणीच्या कडे लिहून वडिलांचा धावा केला. बाबा गेले कोण्या गावा भागीरथी करी धावा, उडी डोळ्यात टाकली, मच्छने मच्छवर झल्ली. पांडुरंगाने मच्छावता धारण धरला, त्याला ते तारले गेलं. आणि संत निळोबाराया ते आहे तर पारनेर तालुका नगर जिल्हा पिंपळनेर त्यांचं गाव आहे. निळोबाराया इथं आले. तुकाराम महाराज इथं नव्हते. तुकाराम महाराज वैकुंठाला गेलते. निळोबारायांनी या झाडाखाली 42 दिवस उपोषण केलं, बिगर अन्नना पाणी घेता. स्वतः देवाला भेटायला पांडुरंग म्हणले, जेव्हा मी तुझ्याकरता नाही आलो, मी तुकाराम महाराजांकरता आलो. निळोबारायांनी अभंग केलाय उपदेश्वर देवाला. येथे तुझं लागी बोलविले कोणी, प्रार्थना वाचून आला सिक्का, प्रल्हाद कैवरी त्याची दंडया, स्तंभी देवराया प्रगटोणी, तैशा परी संकट नाही मजला, तरी का फुकट श्रम केला. निळा म्हणे आम्ही न ओळखूजी देवा, तू काय याचा धावा करीत असे, असा निळोबारायांनी देवाला उपदेश केला. देवाला प्रश्न पडला. देवाने तुकोबाला वैकुंठाहून परत आणलं. निळोबारायाचे इथे 42 दिवस पूर्ण झाले. मी महाराजांच्या घरात इथला पुजारी आहे. इथं पांडुरंग तुकोबाराय रोज सकाळी महापूजा असते. महापूजेकडून नैवेद्य असतो. जर काही कोणाची इच्छा असेल आपल्या शक्तीप्रमाणे दक्षिणा घेतो, नसलं तर काय जबरदस्ती नाही आहे. त्यांचा शेवटचा अभंग असा आहे, आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी, सकाळला सांगा विनंती माझी, वाढवे झालो भा पांडुरंग, वैकुंठास रंग बोलावी, तो अंत काही ठोमासे पा बोला, कुडी सहित झाला गुप्त तुका फटक्या. तुकाराम महाराज. आता गावात दर्शन करा, तुम्हाला जेवढं मार्गदर्शन करतो गावात पाहायला मिळेल.
इथून 5 मिनिटाच्या अंतरावर गाथा मंदिर आहे, तर आपण आता जात आहोत गाथा मंदिराकडे. देहू हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एक छोटेसे शहर आहे, जे भक्ती चळवळीतील सर्वात आदरणीय संत आणि कवींपैकी एक संत तुकाराम यांचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. संत तुकाराम हे 17व्या शतकातील संत होते, ज्यांनी भगवान विठ्ठलाच्या स्तुतीसाठी अभंग नावाची भक्तिगीते रचली आणि गायली. त्यांचे अभंग मराठी साहित्य आणि संस्कृतीचे प्रतीक मानले जातात. पुणे ते देहू आळंदी हा 1 दिवसाचा प्रवास आहे. सहली दरम्यान नक्की भेट द्या. देहूमधील सर्वात महत्त्वाच्या ठिकाणांपैकी एक म्हणजे गाथा मंदिर, जे संत तुकाराम आणि त्यांच्या अभंगांना समर्पित आहे. गाथा मंदिराला अभंग मंदिर किंवा तुकाराम महाराज मंदिर असे सुद्धा म्हणतात. गाथा मंदिर हे देहूगावच्या मध्यभागी इंद्रायणी नदीजवळ आहे. ते पुण्यापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर आहे. गाथा मंदिर अनेक कारणांसाठी महत्त्वाचे आहे. संत तुकाराम आणि त्यांच्या अभंगाशी संबंधित असल्यामुळे ते देहूमधील सर्वात पवित्र आणि ऐतिहासिक ठिकाणांपैकी एक आहे. हे एक असे ठिकाण आहे जिथे तुम्ही महाराष्ट्र आणि भारताचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा अनुभवू शकता. मंदिराच्या आतमध्ये आपल्याला अनेक तुकाराम महाराजांचे अभंग व त्यांचे छायाचित्र रेखाटलेले दिसतील. मंदिराच्या संपूर्णच भिंती अभंगाने भरलेल्या आहेत. कधी टाइम भेटला तर हे अभंग नक्की वाचा. मंदिरामध्ये एक अशी जागा आहे जिथून आपल्याला गार वाऱ्याचा अनुभव घेता येतो. म्हणजेच इंद्रायणीला वारा स्पर्श करून थेट आपल्या अंगावरती येतो. असे हे अनुभवायचे असतील तर या 2 खिडकीमधून आपण हा वाऱ्याचा अनुभव घेऊ शकतो. मंदिर बनवताना अशी काळजी घेतलेली आहे की इथे कुठलाही भाविक भक्त थकून आला तर हा गार वारा त्याचे मन प्रसन्न करून घेतो आणि सर्व थकवा दूर करतो. मंदिर बघितल्यानंतर आपण जात आहोत इंद्रायणीकडे. आपल्याकडे ड्रोन नाही आहे मित्रांनो, नाहीतर आपण गाथा मंदिरचा मस्त व्ह्यू कॅप्चर केला असतो. पवित्र नदी म्हणजेच इंद्रायणी पुण्यापासून काही किलोमीटर अंतरावर सह्याद्री पर्वतरांगांमध्ये लोणावळ्याजवळ उगम पावते आणि पूर्वेकडे वाहते. देहू आणि आळंदी दोन्ही जिल्ह्यातील या तीर्थस्थानामधून जाऊन भीमा नदीला मिळते. देहू हे संत कवी तुकारामांचे जन्मस्थान आहे आणि आळंदीमध्ये संत कवी ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे. या पवित्र स्थानामुळे इंद्रायणीला पवित्र नदी म्हणून पूजले जाते. तुकाराम महाराजांचा जन्म सन 1608 मध्ये देहू येथे झाला. त्यांना मराठी साहित्याचा इतिहासातील सर्वात मोठा वाटा असे मानले जाते. मराठीत रचना करून तुकारामांनी ब्राह्मणांचा रोष ओढावला. ज्यांना वाटले की त्यांनी आपल्या निम्न जातीच्या मर्यादा ओलांडल्या आहेत. स्थानिक लोकांच्या आधारे माहितीनुसार ब्राह्मणांनी तुकारामांच्या हस्तलिखिते नदीत फेकण्यास भाग पाडले. त्यानंतर तुकाराम महाराजांनी आमरण उपोषण करून 13 दिवसानंतर तुकारामांच्या कविता हस्तलिखिते चमत्कारिकरित्या पाण्यात तरंगू लागल्या असे इथले स्थानिक लोक म्हणतात.
असे म्हणतात की तुकाराम महाराज जिथे गाय चारण्यासाठी घेऊन जायचे असा हा भंडारा डोंगर. तर आपण तिकडे पण जाणार आहोत. तर चला मग. संत तुकाराम महाराजांनी याच डोंगरावर येऊन भजन केले आणि गाथा अभंग रचले असा हा डोंगर. तर देहूमध्ये आल्यानंतर ह्या स्थानाला देखील नक्की भेट द्या. मंदिरापासून आपल्याला भंडारा डोंगर पाहण्यासाठी 60 रुपये द्यावे लागतात. आपण येथे रिक्षाने येऊ शकतो. काही लोक इथल्या डोंगराच्या पायथ्यापाशी येऊन डोंगर पायाने चढून वर येतात, पण आपण थेट रिक्षानेच वरती आलो. अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठोबाच्या वारीला पुणे जिल्ह्यातून अनेक पालख्या निघतात. जगद्गुरू संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेले देहू गाव, जिथे महाराजांनी गाथा लिहिली, तो भंडारा डोंगर आवर्जून बघितला पाहिजे. तर चला मग भंडारा डोंगराकडे. जर आपल्याकडे ड्रोन असता तर आपण इथला संपूर्ण व्ह्यू दाखवला असता, पण आपल्याकडे ड्रोन नाही. तर संत तुकाराम महाराज यांचे सुवर्ण मंदिर इथे होत आहे मित्रांनो. पाहू शकता तुम्ही हे मंदिर. आता त्याचे सध्या काम चालू आहे. डोंगरावर आल्यानंतर सर्वात पहिले आपल्या कानावर आवाज येतो तो म्हणजे भजनाचा. इथे अनेक गावच्या पालख्या येऊन भजन करत होते. या पॉइंटवरून आपण देहूगावचा संपूर्ण नजारा पाहू शकतो. पावसाचं वातावरण असल्याने एकदम गार हवा चालू होती आणि खाली बघितले तर कंपन्या आणि घरे एकदम छोटी छोटी दिसतात. डोंगरावरील सध्याचे मंदिर हे आहे, पण इथे कॅमेरा अलाव नसल्यामुळे आपण पूर्ण व्ह्यू दाखवू शकलो नाही. तर हे आहे ते नवीन मंदिर, जे आता त्याचे काम चालू आहे. बघू शकता तुम्ही किती दिव्य आणि भव्य असं मंदिर इथे बनवण्यात येत आहे. एक एक त्याची शिल्पकला पाहू शकता तुम्ही. एकदम बारीक पद्धतीने काम केलेलं आहे. तर लवकरच हे मंदिर तयार होईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती पाहायला भेटतील. तर चला मग मित्रांनो, भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून जावा.